नमस्कार, मी संगीता वेताळ. आज आपण सुनील पवार लिखित राजस भाग्य ही कथा ऐकणार आहोत. या कथेचा पहिला भाग बालपणातील आघात. राजस साधारण 7-8 वर्षाचा, दिसायला गोंडस, चुणचुणीत, शरीराने सुदृढ, गुटगुटीत, जणू छोटा भीम. प्रचंड खोडकर, तितकाच लाघवी, पण मनाने हळवा असा राजस महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिकत होता. इतर मुलांप्रमाणे त्याची आई त्याला सोडायला आणि आणायला शाळेत येत होती. दिवस कसे अगदी मजेत जात होते. राजस आता 3ऱ्या इयत्तेत पोहोचला आणि त्याच्या भाग्याचा वनवास सुरू झाला. दैवाने त्याच्या डोक्यावरून आईचं छत्र हिरावून घेतलं आणि तो आईच्या मायेला पारखा झाला. ज्या वयात काही घडायचं होतं त्याच वयात राजसची फरफट सुरू झाली. त्याच्या खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली. हे पाहून वडिलांना राहावलं नाही. त्यांनी ताबडतोब त्यांच्या आईला म्हणजे राजसच्या आजीला गावावरून बोलावून घेतलं, जेणेकरून त्याचा सांभाळ यथोचित व्हावा. आजीनं सुद्धा खूप कोडकौतुकात सांभाळ सुरू केला. आईविना पोर म्हणून त्याचे सर्व लाड ती पुरवू लागली. तसंच चांगलं वाईट कळण्या इतपत राजसचं वय नव्हतं म्हणा, पण आजीच्या छायेत आता तो निश्चिंत झाला होता. आई गेल्यामुळे राजस 15 दिवस शाळेत गेला नाही. 16व्या दिवशी राजस शाळेत गेला, पण शाळेत काय वाढून ठेवलंय हे याबाबत तो अनभिज्ञ होता. वर्गात येताच बाईंनी शाळेत न येण्याचं कारण विचारलं. राजसने सांगितलं की त्याची आई गेली म्हणून तो येऊ शकला नाही. परंतु बाईंनी त्यावर विश्वास ठेवला नाही. कसा ठेवतील? कारण त्याच्याच वर्गात त्याची मामे बहीण शिकत होती. साहजिकच बाईंनी तिच्याकडे चौकशी केली होती. तेव्हा तिने माहित नाही असे बालसुलभ उत्तर दिलं होतं. त्यामुळेच बाईंचा गैरसमज झाला की राजस चक्क खोटं बोलतोय आणि ते सुद्धा इतकं हीन. असं समजून बाईंच्या रागाचा पारा चढला आणि राजसला मार बसला. राजससाठी हा एक मोठा आघात ठरला. खरं बोलूनही बाईंनी का मारलं? काय चूक होती माझी? राजस मनोमन विचार करू लागला. पण हे सर्व समजण्या इतकं त्याचं वयही नव्हतं. मात्र या घटनेनं आपलं काम चोख केलं. अभागी राजसच्या मनात कायम घर केलं. त्याच्या मनात शाळेबद्दल एक प्रकारची अढी निर्माण झाली. परिणामी शाळेत जाण्याचं तो टाळू लागला. वर्गमित्रांशी तो बोलेनासा झाला. कालपर्यंत खोडा करणारा राजस अलीकडे खूप अबोल झाला. बघता बघता वर्ष संपलं. राजस आता 4थीत गेला. कालांतरे तो मोजक्या मित्रात काहीसा रमू लागला. आजीच्या प्रेमात आईला विसरू लागला. वडील सकाळी कामावर जात ते थेट रात्री 11 ते 12 वाजता घरी येत. त्यामुळे वडिलांशी थेट संवाद अभामानेच व्हायचा. त्यात वडिलांची काहीच चूक नव्हती म्हणा. खरं तर ते राजसच्या भवितव्यासाठीच रक्ताचं पाणी करत होते. पण राजस तो कसं जाणणार? वडील दिवसभर घरी नसल्याने राजसला लहानपणापासूनच बाहेर भटकायची सवय लागायला लागली. शाळेतून आला की तो दिवसभर बाहेरच असायचा. अभ्यास घेणारा असं कोणीच नसल्यामुळे त्याला कशाचीच तमा नव्हती. खायचं, प्यायचं आणि फिरायचं इतकंच त्याला ठाऊक होतं. आणि एके दिवशी राजसच्या जीवनात पुन्हा आईचं पदार्पण झालं. राजसच्या वडिलांनी मुलाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून पुन्हा लग्न केलं. राजस आता खुश होता, कारण त्याला आता नवी आई मिळाली होती. नव्याच्या नवलाईप्रमाणे सुरुवातीला काळ अगदीच मजेत गेला. राजस घरात चांगलाच रुळला होता. कदाचित आजी नसल्यामुळे राजसचा सावत्रवास अजून तरी सुरू झाला नव्हता.
वर्षभरात आजीला पुन्हा गावाची ओढ वाटायला लागली. राजेशच्या वडिलांना तिने तसं सांगितलं. बहुतेक तिचं समाधान झालं असावं की नव्या आईच्या छत्रछायेत राजस राजासारखाच राहील असे समजून आजी पुन्हा गावी परतली. आता मात्र राजेशच्या जीवनाचे सुवर्ण क्षण हळूहळू अस्तित्वहीन व्हायला लागले. नव्या आईबरोबर त्याचे पटेनासे झाले. राजेश पुन्हा प्रेमास पारखा झाला. राहून राहून त्याला आजीची आठवण यायला लागली. घरात रुळलेला राजेश पुन्हा उनाडक्या करायला लागला. अभ्यासातून त्याचे लक्ष उडू लागले. मित्रांमध्ये जास्त वेळ काढू लागला. परिणामी रात्री वडील आल्यावर मार खाऊ लागला. वडील तसे पापभूरी होते. त्यांना सारं काही कळत होतं. कधी समजावून तर कधी रट्टे देऊन ते अभ्यासात गोडी लावू पाहत होते. पण सारच व्यर्थ. राजेश आता कोडगा झाला होता. माराची भीती त्याला वाटेनासी झाली. दिवस असेच जात होते. राजेश आता 6वीत गेला. तसा तो बुद्धीनं तलक होता. म्हणूनच दांड्या मारून सुद्धा शाळेत तग धरून होता. एके दिवशी राजेश रस्त्याने जात असता पाठीमागून एक हाक ऐकू आली. ए विजू, ए विजू. ती हाक राजेशचे लक्ष विचलित झाले आणि तो आवाजाच्या दिशेने पाहू लागला. पाहतो तर एक स्त्री त्यालाच विजू म्हणून हाक मारत होती. तो क्षणभर थांबला. इतक्यात ती स्त्री त्याच्या अगदी जवळ आली व राजेशला पाहतात क्षणभर बावरली. कारण ती ज्याला विजू समजून हाक मारत होती तो विजू नसून राजेश होता. हे पाहून ती राजेशला सॉरी म्हणून निघून गेली. पुन्हा दुसऱ्या दिवशी हाच प्रकार झाला. पुन्हा त्या बाईची हाक आली. ए विजू, थांब ना. पण जवळून येतो पाहते तो पुन्हा राजेश. आता मात्र ती बाई पुन्हा माफी मागू लागली. तू अगदी माझ्या मुलासारखाच दिसतोस, त्यामुळेच तुला पाहिलं की मी बावरते असं म्हणत ती त्याला घरी बोलावती झाली. राजेश नाखुशीनेच तिच्यासोबत तिच्या घरी आला. राजेश घरी येताच तिने त्याची विचारपूस सुरू केली. काय करतो, घरी कोण कोण आहेत, वगैरे वगैरे. राजेशने तिला आपली पूर्ण माहिती सांगितली. पण आपली आई सावत्र आहे हे सांगणं त्याने जाणीवपूर्वक टाळलं. अलीकडे राजेश दिसला की ती बाई त्याला नित्य हाक मारून बोलावत असे. त्याला चांगलं खाऊ पिऊ घालत असे. त्या बाईचे पती आणि तिची दोन्ही मुलं, एक राजेशच्या वयाचा आणि एक राजेशपेक्षा साधारण 2 वर्षांनी मोठा असेल. ते सर्वजण त्याला आपल्या कुटुंबातील सदस्य मानू लागले. ती बाई सुद्धा राजेशला सणावारी, नवीन कपडे, मिठाई वगैरे आपल्या मुलांच्या जोडीनं घेत असे. राजेशच्या रूपात तिला आणखी एक मुलगा मिळाला होता. त्याच्या सान्निध्यात राजेश सुद्धा पुन्हा एकदा खुलला. त्याला अभिप्रेत असलेली आई आता नव्याने भेटली होती. तो सुद्धा तिच्यात स्वतःच्या आईला शोधत होता आणि त्याला ती भेटत होती. पुन्हा एकदा अभ्यागाचा भाग्योदय झाला होता. तिच्या प्रेरणेनं, नव्या जोमानं राजेश अभ्यास करू लागला. आता मानस आईकडे तो जास्त रमू लागला. देवकीने सोडले, यशोदेने सांभाळले, अभ्यागाच्या नशिबी गोकुळ फुलले.